खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेरा येथील शिवाजी भीमराव चव्हाण यांच्या गट नंबर 382 मधील राहत्या घरासमोरून बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेल्याची घटना घडली आहे। मागील 10 ते 12 दिवसात ही तिसरी घटना असून वन विभागाने याकडे मात्र सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शेतकरी शिवाजी चव्हाण यांच्या पत्नी रात्री 8 वाजता ड्रममध्ये पाणी भरत असताना त्यांनी कुत्र्याला घराबाहेर हाकलले होते। तेवढ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून चव्हाण यांच्या पत्नी समोरून बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेले। कुत्र्याऐवजी घरातील व्यक्ती बाहेर आला असता तर मोठी जीवितहानी झाली असती। 10 ते 12 दिवसात ही तिसरी घटना असून वन विभागाचे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। 4 ते 5 दिवसांपूर्वी भावलाल प्रल्हाद राठोड यांच्या डोळ्यासमोरून बिबट्याने 3 शेळ्यावर हल्ला चढवत त्यांना ठार केले होते। त्यांनी आरडाओरड केल्याने पुढील अनर्थ टळलाय। त्याचबरोबर 8 दिवसांपूर्वी विकार शेख या पशुपालकाच्या देखील 3 शेळ्या ठार केल्या होत्या। सध्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यामुळे 8 ते 10 दिवसातील ही तिसरी घटना असताना वन विभागाने मात्र बिबट्या जेरबंद करण्यासाठी कोणतीच कारवाई केली नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। त्यामुळे वन विभागाने वेळीच जागे होऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे। ज्ञानेश्वर वर्दे, एमसेन न्यूज, टाकळी राजेराय, खुलताबाद।